उठ! खूप थांबलो या दिवसासाठी श्रीकांत. कांत अहो तुम्हाला किती लागलंय? ठीक आहे भावना, आपल्याला लवकरात लवकर कोर्टात जायला हवं. लेट्स गो. अहो पण भावना, आधीच खूप उशीर झालेला आहे. लेट्स गो. आपल्याला जायला हवं, उशीर होता कामा नाही. इथे इथे लेफ्ट लेफ्ट. मिस्टर देशमुख, प्लीज या ना, बसा ना. माझ्या मुलानं तुमचं फार मोठं नुकसान केलंय ना, ही त्याची भरपाई. नाराज आहात माझ्यावर? नाही नाही, नाराज नाही. नाराज राहून कसं चालेल? चूक माझ्या लेकराची आहे ना, पण त्या चुकीला एका वेगळ्या प्रकारे शिक्षा देता आली असती, पण तुम्ही तसं केलं नाहीत. घरात घुसून मारणं म्हणजे आय एम सो सॉरी मिस्टर देशमुख. माझा स्वतःवर कंट्रोलच राहिला नव्हता. आय रिअली लॉस्ट कंट्रोल. असो. हा ब्लँक चेक आहे, तुमच्या हिशोबाने रक्कम भरा. मिस्टर देशमुख, तुम्ही मला लाजवताय. मी हा चेक एक्सेप्ट नाही करू शकत. उलट मीच तुमची माफी मागतो. आय एम रिअली सॉरी. प्लीज माफी मागू नका. प्लीज, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, स्पष्ट बोला. ठीक आहे, तुम्ही माझी एक मदत करू शकता. मदत? कुठली मदत? माझ्या ओळखीतील एका गरजू मुलाला तातडीने नोकरीची अत्यंत गरज आहे. तुम्ही जर का त्याची मदत करू शकाल तर माझं मन हलकं होईल. कोण आहे तो मुलगा? सगळे तिला प्रेमाने जानू असे हाक मारायचे, पण कदाचित ना तिला विश्वा फक्त एक मित्र म्हणून आवडायचा. आणि दोघं कॉलेजमध्ये असताना तिचं लग्न झालं. ती निघून गेली आणि विश्वा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला ग. सुरुवातीला ना नुसता रडत बसायचा, कोणाशी बोलायचं नाही, खाणं पिणं सोडलं होतं, कुठेतरी एकटं कसा तंद्री लावून बसायचा. नंतर दारू प्यायला लागला. दारूच्या एवढा आहारी गेला की स्वतःला संपवून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता अगं. तर तेव्हा असं वाटत होतं की आता काही सुरळीत होणार नाही. पण असं वाटत असतानाच विश्वाने स्वतःला सावरलं. ऑफिसला जायला लागला, बिझनेसमध्ये लक्ष घातलं. आणि तुला माहिती आहे, मी पुन्हा एकदा माझ्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहताना पाहिलं. आणि आता सही आली आहे त्याच्या आयुष्यात. त्याचं लग्न ठरलंय. पण भीती वाटते ग, त्याच्या भूतकाळाची सावली त्याच्या भविष्यावर नको पडायला. म्हणून मला तुझी मदत हवी. मला ना असं वाटतंय की ती जान्हवी पुन्हा एकदा विश्वाच्या संपर्कात आली. तनु, तुला जर का काही कळलं, विश्वा त्या जान्हवीशी बोलतोय किंवा तिच्या संपर्कात आहे, तर तू मला सांगशील? प्रॉमिस कर ना मला. तुला माझी शपथ आहे. प्रॉमिस. तन्वणी, आपलं ते जे काही बोलणं झालं हे कोणाला सांगू नकोस प्लीज. तुम्ही माझ्याकडे अशी गोष्ट मागताय जी मी कशी पूर्ण करेन मला खरंच माहित नाही. भावना, खूप दडपण आले.
कसलं दडपण? नाही म्हणजे साक्ष देण्याचं धडपण आलं नाहीये. कोर्टात साक्ष दिल्यानंतर मला खात्री आहे की सिद्धिराज निर्दोष सुटतील. पण मग त्यानंतर त्यानंतर काय? त्यानंतर तब्बल 13 महिन्यानंतर लोकांसमोर मी जिवंत आहे असं कळणार आहे. तब्बल 13 महिन्यानंतर आनंदी माझ्या समोर येणार आहे. भावना, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आम्ही दोघं आमच्या घरी जाऊ. भावना, इतक्या महिन्यांची जी पोकळी निर्माण झाली आहे आमच्या दोघांमध्ये, ती मला कशी करून भरून काढायची आहे. बाप आणि लेकीच्या नात्यामध्ये ही जी उणीव निर्माण झाली आहे ती मला भरून काढायची आहे. बाप म्हणून माझं जे कर्तव्य आहे माझ्या लेकीपोटी, ते सुद्धा मला भरून काढायचे. आणि ह्या सगळ्यांचा विचार केला की अंगावर इतके शहारे येतात की मला कळत नाही. हा भावना, आनंदी आणि मी पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहोत. आणि हे सगळं इतकं ओव्हरवेल्मिंग आहे की ती वेडी आहे मी. श्रीकांत परत आले तर फक्त सिद्धिराज सुटणार, एवढा एकच विचार डोक्यात घेऊन फिरते. आता आनंदी त्यांच्याकडे जाणार याचा तर स्वप्नातही विचार नव्हता केला. भावना, येत आहे ना? एक गरजू मुलगा आहे, पंजाबवरून आलेला आहे. सुखविंदर नाव आहे त्याचं. त्याची बहीण पुण्यात कॉलेजमध्ये शिकायला आली आणि तो तिला सोबतीला म्हणून आला आहे. पण सध्या फक्त ऑफिसच्या चक्रा मारत असतो तो. बघा मिस्टर देशमुख, माझ्याकडे खरंच त्याला द्यायला काहीच काम नाही. पण तुम्ही जर का त्याची मदत करू शकाल तर खरंच मला आवडेल. माझ्या मनावरचं ओझं कमी होईल. ठीक आहे, आम्ही तुमची मदत करतो. त्याच्या कामाची व्यवस्था करू. आवडेल आम्हाला. त्याच्याकडे जे काय स्किल आहे ते पाहून त्याला काम देता येईल मला. त्याला काय काम करायला आवडेल? ड्रायव्हिंग. चांगला ड्रायव्हर आहे असं म्हणाला मला. असं बघायला गेलं तर आम्हाला सुद्धा ड्रायव्हरची गरज आहे. त्या मुलाला पाठवून द्या उद्या. ॲडव्होकेट कालिंदी, तुम्हाला दिलेली वेळ संपलेली आहे. आता कोर्ट यापुढे तुमची कोणतीही मागणी मान्य करणार नाही. आता आणखी नाही थांबता येणार. माझा नाईलाज आहे. आता आपण अंतिम निकालाकडे वळूया. सिद्धिराज गाडे पाटील यांच्यावर चाललेल्या या केसचा निकाल पुढील प्रमाणे आहे. सदर अपघाताच्या आरोपाखाली सिद्धिराज गाडे पाटील यांना जन्मठेपेची